Hello, student. In science, chapter number 12, the muscular system and the digestive system in human being. We are going to the revise this chapter. Muscular system या प्रकरणामध्ये आपण अनेक मुद्द्यांची रिव्हिजन आपण घेणार आहोत. मसल्स म्हणजे काय यामध्ये आपल्याला मुद्दा दिलेला आहे. मसल्स आर द बंडल्स ऑफ द फायबर्स दॅट कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज रिक्वायर्ड. जे मसल्स असतात आपल्या शरीरामध्ये ते आकुंचन आणि प्रसरण पावणे, कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? आकुंचन पावणे. रिलॅक्स म्हणजे काय? ते शिथिल होणे. या दोन गोष्टींमुळे आपण वस्तू उचलू शकतो, कार्य करू शकतो, चालू शकतो, बोलू शकतो. या सगळ्या ज्या आहेत या क्रिया आपल्या शरीरामध्ये मसल्सच्या माध्यमाने होत असतात. म्हणून आपल्याला या संपूर्ण शरीरामध्ये एक मस्क्युलर सिस्टीम ही वर्किंग करत असते. हाच मुद्दा याच्यामध्ये जास्त आहे. मसल्सची व्याख्या ती दिलेली आहे. आपल्या शरीरामध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन या बघा या क्रियेप्रमाणे होत असतात. ह्या क्रियेमध्ये कॉन्ट्रॅक्शन होते बघा, हे उचलताना ही सरळ जेव्हा असेल त्याला हा रिलॅक्सेशन असेल, हात साधा ठेवला तर. आणि कॉन्ट्रॅक्ट होतं जेव्हा वस्तू उचलताना हे सगळे मसल्स असे ओढले जातात. मसल्स आर फर्मली अटॅच टू द बोन्स बाय मीन्स ऑफ द टेंडन्स. टेंडन्सच्या साह्याने ते चिटकलेले असतात ते मसल्स हाडाला, है ना. लिहून घ्या, टेंडन्स. द मसल्स कॉन्ट्रॅक्ट, देर आर द मुवमेंट ॲट द जॉईंट अँड द बोन्स मूव्ह आयदर नियरर टू द अवे टू इच अदर. एक तर ते जवळ येतात, एक तर दूर जातात. अशी क्रिया यांच्यामध्ये घडून येत असते. आणि या संपूर्ण क्रियेमध्ये आपल्याला बघा आपल्या डोळ्याच्या पापण्यांमध्ये सुद्धा अ स्मॉल मुवमेंट ऑफ द आयलिड्स टू दोज डिमांड ग्रेट स्ट्रेंथ ॲज वेल एज चॉपिंग वूड्स. एखादं लाकूड तोडण्याच्या क्रियेपर्यंत, आपल्या डोळ्यात पापण्यांच्या पासून तर लाकूड तोडण्याच्या क्रियेपर्यंत सगळ्या क्रियांमध्ये आपल्याला मसल्स हे मोठ्या मुवमेंट्स होत असतात. आपण जे बोलतोय, लाफिंग होतं आहे, वॉकिंग होतं आहे, जम्पिंग होतं आहे, थ्रोईंग होतं आहे, या क्रियासुद्धा मसल्सनेच होत असतात. आता दोन प्रकारचे आपल्याला मसल्सचे टाईप्स आहेत. मसल्स आर डिफरंट ऑर्गन इन द बॉडी आयडेंटिकल, व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी. व्हॉलंटरी म्हणजे काय? ऐच्छिक. इनव्हॉलंटरी म्हणजे काय? अनैच्छिक, की जे आपल्या इच्छेवर चालत नाही. आपल्या शरीरामध्ये काही डायजेस्टिव्ह सिस्टीम हे वर्क करत असतात, है ना. श्वास नियंत्रण चालू असतं. काही स्टमकमधले मसल्स असतात, तेच काम करत असतं. इंटेस्टिनल काम करत असतं. म्हणजे आपण अन्न खाल्ल्यानंतर ते ॲटोमॅटिकली डायजेस्टिव्ह होऊन पुढे पुढे जात असतं. ही क्रिया इनव्हॉलंटरी, आपल्या इच्छेवर नाही की चला मी थांबून ठेवतो. आपण जर मनात ठरवलं तर हृदय थांबवता येईल, तर तसं थांबवता येणार नाही. ते आपल्याला ते ॲटोमॅटिक आपल्याला चालू शकतं. मात्र काही क्रिया आहे, हँड्स, वॉकिंग, इटिंग, आपण ते आपल्या इच्छेनुसार करू शकतो. दॅट्स फंक्शन डिपेंड अपॉन अवर विल. आपल्या विलवर. विल म्हणजे काय? आपली इच्छा. लिहून घ्या, आपल्या विलवर ते डिपेंड असतं. अँड द मसल्स यूज टू दिस ॲक्शन्स आर कॉल्ड ॲज अ व्हॉलंटरी. एक्झाम्पल, मसल्स इन अवर आर्म. त्याचे एक्झाम्पल लिहायचे, टाईप लिहायचे, फरक लिहा, आपण लिहू शकतो. व्हॉलंटरीमध्ये काय? इनव्हॉलंटरीमध्ये व्हेरियस प्रोसेस लाईक ब्रिथिंग, ब्लड सर्क्युलेशन, डायजेशन ऑर द व्हायटल फंक्शन. ते व्हायटल म्हणजे काय? अत्यावश्यक क्रिया आहेत. या अत्यावश्यक क्रिया आपल्या बॉडीमध्ये चालत असतात आणि यालाच आपण इनव्हॉलंटरी फंक्शन्स असं म्हणत असतो. पुढचा बघूया आपण. आता इथे त्यांची अनेक लिस्ट आपण बनवू शकतो, तो दिलेला आहे. टाईप्स ऑफ द मसल्स. 3 प्रकारचे मसल्स आपल्याला आपल्या बॉडीमध्ये दिसून येतात. हे 3 प्रकारचे मसल्स इथे आपल्याला चित्रात दिसतात. पहिलं स्केलेटल मसल्स, हार्ट ऑर द कार्डियक मसल्स आणि स्मूथ मसल्स. तर स्केलेटलमध्ये काय असतं? द एंड्स ऑफ इच मसल्स आर अटॅच टू द डिफरंट बोन्स. हे बोन्समध्ये आपल्याला अटॅच झालेले असतात, त्यामुळे त्यांना स्केलेटल असं म्हणतात. द मुवमेंट आर द व्हॉलंटरी, दे आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द होल्डिंग द बोन ऑफ द स्केलेटन टुगेदर अँड गिविंग द शेप अवर बॉडी. त्यामुळे आपल्याला आकार येत असतो, आपल्या शरीराला एक मसल्सचा आकार येत असतो. व्यायाम करणाऱ्या लोकांच्या शरीराला आकार असतो. त्यानंतर हार्टमध्ये अत्यंत नाजूक मसल असतात. द मसल्स ब्रिंग अबाउट द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन बिटिंग ऑफ द हार्ट. द मुवमेंट इज इनव्हॉलंटरी. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की ते इनव्हॉलंटरी असते मुवमेंट. कार्डियक मसल्स कॉजेस अवर हार्ट रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्ट कंटिन्युअसली ॲट द रेट 70 टाइम्स पर मिनिट. एका मिनिटामध्ये 70 वेळा ते मसल्स हालतात. तेव्हा आपण बघा डॉक्टर चेक करतात तेव्हा 70 ते ठोके पडले ते तरच ते सोडतात. म्हणजे त्याला लक्षात आहे की जास्त झाला तर त्याला ब्लड प्रेशर वाढलं, कमी झाला तर तो ब्लड प्रेशर कमी, असं. स्मूथ मसल्स असतात. काही मसल्स आपल्या शरीरामध्ये अशा जागी असतात की ते स्मूथ असतात. आपली
आतडी असेल, इंटेस्टाईन, आपले पेशी कोशिका असतील, आपले युटिरस असेल, गर्भाशय असतं, हां, ह्या गोष्टी ज्या असतात, आतले काही अवयव असतात, त्या अवयव हे स्मूथ मसल्सने बनलेले असतात. दॅट इज द क्विट अनवेअर आर कॅरीड आउट बाय दिस स्पेशल मसल्स. काही फंक्शन असे आपल्या शरीरामार्फत घडून येत असतात. आपण 3 टाईप्स तुम्हाला माहिती पाहिजे. बायसेप आणि ट्रायसेपच्या मसल्सचे आपल्याला फ्रंट बोन ऑफ इन अवर अप्पर आर्म इज कॉल्ड द बायसेप. द मसल्स ॲट द बॅक इज कॉल्ड ॲज अ ट्रायसेप. आता इथे त्यांनी त्या फोटोत पण दिलेलं बायसेप याला म्हणतात, आणि आपल्याला आता म्हणता येतील की ट्रायसेप्स म्हणजे मसल्स ॲट द बॅक, पाठीवरचे जे असतात त्याला आपण ट्रायसेप्स असं म्हणत असतो. लक्षात घ्या, आपले मसल्स हे त्या डाएटने, आहाराने आणि एक्सरसाइज मुवमेंट्सनेच ते चांगले राहू शकतात. त्यांना न्यूट्रियंट्स हे दिलं गेलं पाहिजे. वॉकिंग, चालणे, व्यायाम करणे या गोष्टीसुद्धा आहेत. काही आहारामध्ये आपल्याला सफिशियंट क्वांटिटीमध्ये आपल्याला घेतले पाहिजेत, ते आपल्याला इथे महत्त्वाचे आहे. आपल्याला कानाजवळ एक जो मसल्स असतो त्याला स्टेप्स असं म्हणतात. या स्टेप्स जे असतात त्याच्याने कान जे आहे ते अत्यंत आपल्याला चिटकून आहेत. आतमध्ये तो मऊ असेल, कारण काही प्राण्यांमध्ये कान हलतात, आपल्यामध्ये मानवामध्ये त्या हलत नाहीत. डायजेस्टिव्ह सिस्टीम ही दातांपासून सुरुवात होऊन जाते. त्याच्यामध्ये सगळ्यात ती काही मोठी ग्लँड्स असतात, विविध प्रकारच्या ग्रंथी एकत्रित आहेत. त्यामध्ये सगळ्यात एलिमेंटरी कॅनलची जवळजवळ 9 मीटर लांबी आहे. मुद्दा लक्षात घ्या. फॅरिंग्स, ऑसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन हे पार्ट आहेत. रेक्टम, ॲनस हे सगळे घटक जे आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत. आता इथे दाताविषयीची जी माहिती आहे ती आपण आता बघूया. तर ते ही बिगिन्स प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये आपल्याला दात जे आहेत ते खूप उपयोगात येत असतात. त्याच्यात 2-3 प्रकार आहेत. इनसिझर म्हणतात त्याला, म्हणजे आपण त्याला पटाशी दात म्हणतो, पुढचे असतात इनसिझर. त्यानंतर कॅनाईन ना, सुळे, त्यानंतर उपदाढा, आणि नंतर मोलार म्हणजे या दाढा म्हणतो आहे. तर ही नावं मी आता जी बोलली ती पाहू शकतात तुम्ही. ही जी आतमधला जॉच्या आतमध्ये ही रचना असते याला एनॅमेल म्हणतात. त्यानंतर आतला जो भाग आहे तो डेंटाईन म्हणतात. गम म्हणजे हिरड्या, आणि ते रूट्स असतात. रूट कॅनल आपण क्रिया करतो दातामध्ये. तर आपल्या सलायवामध्ये काही एन्झाईम्स असतात, त्याला टायलिन असं म्हणतात. सलायवा अमॅलेजसुद्धा म्हणतात त्याला, सलायवरी अमॅलेज. टायलिन कन्वर्ट स्टार्च इन टू द शुगर कॉल्ड ॲज अ मॅल्टोज, त्याला मॅल्टोज असं म्हणतात. काही एन्झाईम्सच्या बाबतीत ओळख दिलेली आहे. मेटाबॉलिक प्रोसेस आर द इम्पॉसिबल विदाउट द एन्झाईम्स. एन्झाईम्स आर द स्पेसिफिक टाईप ऑफ द प्रोटीन. दे आर द मोस्ट ॲक्टिव्ह इन नॉर्मल बॉडी ऑफ द टेम्परेचर. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये तोंडाचं कार्य काय? फॅरिंग्स म्हणजे आपल्याला घशामध्ये कशा प्रकारचं ट्रकिया त्याला म्हणतात, ऑसोफेगस आणि ट्रकिया हा जो भाग आहे, तरी हा कसा काम करत असतो. लिव्हर बघा, हा जो लिव्हरचा पार्ट आहे, हा लिव्हर कसा वर्क करत असतो, त्याच्यामधून कोणत्या प्रकारचं त्याला गाल ब्लॅडरमध्ये कोणत्या प्रकारचं ज्यूस असतं, तर ही आपल्याला लक्षात घ्या. त्यामुळे स्टोअर केलं जातं. स्टोअर द बाईल, त्याचं फंक्शन काय, तो स्टोअर काय करतो, बाईल हे साठवून ठेवतो. ते बाईल सॉल्ट, बाईलमध्ये बाईल असतं, सॉल्ट असतं. त्यानंतर स्मॉल इंटेस्टाईनचं काम काय असतं, ते 6 मीटर लांबीचं असतं. त्याच्यामध्ये डायजेशन, ॲब्सॉर्प्शन क्रिया होत असते, आणि ते काही ज्युसेस असतात ते ॲब्सॉर्ब केले जात असतात. ॲब्सॉर्ब म्हणजे काय, शोषून घेतले जात असतात. ते शोषल्यानंतर तो चौथा जो असेल तो मोठ्या आतड्यात टाकला जात असतो. हा लार्ज इंटेस्टाईन, त्याला मोठ्या आतडी असं म्हणतो आपण. मोठ्या आतडीचा भाग जो आहे तो हा आहे ना, हा आहे. लहान आतडी ही आहे. हे जठर आहे, स्टमक ज्याला म्हणतो. तर यांचे पार्ट्स जर आपल्याला माहिती पाहिजे. आणि हा पॅनक्रियाटिक ज्यूस ज्याच्यातून निघत असतो, स्वादुपिंड रस त्याला म्हणतो आपण, तो पण त्याला या आतड्यांना इथे जोडलेला असतो. कारण आपण जे अन्न तयार होत असतं, घुसळून जात असतं, त्याला हे पॅनक्रियाटिक डक्टच्याद्वारे ते ज्यूस त्यांना दिलं जात असतं, आणि ते अन्नात मिश्र होऊन त्याचं डायजेस्टिव्ह सिस्टीम होत असते. आणि इथे काय होतं, ॲब्सॉर्प्शन क्रिया होते, ते बारीक झालेलं अन्न जे असेल, आणि नंतर ते मोठ्या आतड्यात काय केलं जातं, पाणी आणि क्षार शोषलं जात असतं. दॅट इज 1.5 मीटर लॉंग असतं. वॉटर ॲब्सॉर्ब इन द लार्ज इंटेस्टाईन, जे पाणी असतं, आणि मग नंतर तो अर्ध ती विष्ठा तयार होत असते त्याला. आणि त्याला छोटासा पार्ट असतो, त्याला अपेंडिक्स असं म्हणतात. तिथे दिलेलं अपेंडिक्स, त्या अपेंडिक्सचं ऑपरेशन आपण करतो, तर त्यामध्ये तो भाग तिथे दिलेला आहे. द अनडायजेस्टेड मटेरियल थ्रू द बॉडी थ्रू द ॲनस, आणि मग तो बाकीचा भाग जो आहे तो फेकला जात असतो. स्टमकमध्ये बघा काय होतं. स्टमक जे आहे की खऱ्या अर्थाने इथे जे अन्न चर्न केलं जात असतं, अंडरलाईन करून ठेवा, त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक ज्यूस भरला जात असतो, हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकलं जात असतं, पेप्सिन टाकलं जात असतं, आणि म्युकस असतं.
यामुळे ते फूड काय होतं, ते चिकटचं पदार्थ बनून जातो आणि त्याचं डायजेशन नावाची क्रिया ही सुरुवात असतं. चर्निंग म्हणजे काय, हे सगळं ॲसिड पेप्सिन वगैरे जे आहे, पेपिन वगैरे आपण ते म्हणतो, ते सगळं त्याच्यात घुसळून ते तो पदार्थ जो आहे तो आपल्या शरीराला लायक असा बनवला जात असतो. हे अशा पद्धतीने डायजेस्टिव्ह सिस्टीमचा तुम्ही छोटासा आकार जरी काढला तरी चालेल. तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला लिहायचं आहे, ओसोफेगस याला म्हणतात की इट इज अ ट्यूब. ती ट्यूबमध्येच आपण श्वास यंत्र पण आहे, लॅरिंग्ज अँड फॅरिंग्ज असं म्हणतात त्याला. सलायवरी ग्लँड्स काय काम करतात ते त्यांना इथे दिलेलं आहे. सलायवा प्रोड्यूस करत असतात, त्यांचे फंक्शन दिलेले. स्टमकमध्ये काही ग्लँड्स असतात, फंक्शन काय करतात. सलायवरी ग्लँड माउथमध्ये आहेत, तर त्यांना टायलिन असतो, त्याच्यामध्ये सिक्रेटून कोणता पदार्थ येतो, टायलिन. कन्व्हर्शन ऑफ स्टार्च इन टू द माल्टोज, तर तो आपल्याला स्टार्चचं माल्टोजमध्ये रूपांतरित करण्याचं काम करत असतो. स्टमकमध्ये गॅस्ट्रिक वॉल्स असतात, वॉल्स म्हणजे काही भिंती, गॅस्ट्रिक ज्युसेस त्याच्यातून बाहेर पडतात, है ना, पाचक ज्युसेस. त्यांना हायड्रोक्लोरिक ॲसिड, पेप्सी आणि म्युकस. म्युकस म्हणजे काय, थोडासा चिकटचा पदार्थ, जसं नाकातला जो चिकट पदार्थ असतो तसंच त्याला म्युकसच म्हणतात नाकातल्या पदार्थाला, तसाच पदार्थ तिथे पण असतो. टू मेक द फूड ॲसिडिक, ब्रेकडाऊन ऑफ द प्रोटीन अँड द प्रोटेक्ट द इनर लायनिंग ऑफ द स्टमक बाय हायड्रोक्लोरिक ॲसिड. फ्रॉम द हायड्रोक्लोरिक ॲसिडपासून ते वाचवतं. लिव्हर काय करतं, काय सिक्रेट करतं, सिक्रेट करणे म्हणजे काय, सोडत असतं. लिव्हरमधून आपल्याला बाईल भेटतो. बाईल हे द्रव पदार्थ आहे. टू मेक द फूड अल्कलाईन, कन्वर्ट फॅट इंटू पार्टिकल स्मॉल वन्स. आणि त्यानंतर पॅनक्रियास, पॅनक्रियाटिक ज्यूसमधून ट्रिप्सिन, लायपेज, अमायलेज मिळतं. द कन्व्हर्शन ऑफ प्रोटीन इंटू द अमायलेज ॲसिड, कन्वर्ट इंटू द फॅटी ॲसिड अँड द ग्लेसरॉल. द कन्वर्ट कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स इंटू द सिम्पल शुगर्स. त्यानंतर इंस्टेस्टिनल ज्यूसमधून आपल्याला, इंस्टेस्टिनमधून काय होतं, टू कन्वर्ट द प्रोटीन, अमिनो ॲसिड, कन्वर्ट द कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स इंटू द ग्लुकोज, त्याला ग्लुकोजमध्ये रूपांतर केलं जात असतं. हे काम त्याच्यामध्ये होत असतं. आता आपल्याला ह्या संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीमला वाचवण्यासाठी आपल्याला काही काळजी घ्यायची आहे, की काय करायचं आहे, की आपल्याला टोबॅको खायचा नाही आहे, अल्कोहोल, दारू आणि सिगारेट ओढणे किंवा धूम्रपान करणे, ह्या 3 गोष्टी जर आपण दूर केल्या तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम ही अत्यंत चांगली राहू शकते. आपलं अनेक वर्ष आपण जगू शकतो. तर किंवा आजूबाजूच्या लोकांच्या माध्यमाने सुद्धा आपल्याला त्याचं इन्फेक्शन होत असतं. आपणच प्यायला पाहिजे असं नाही, तर त्याला त्या लोकांच्या वासाने किंवा त्याच्या त्या धुराने सुद्धा आपल्याला आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम ही खराब होऊ शकते, श्वास यंत्रणा खराब होऊ शकते. पण जे लोक घेत असतात त्यांच्यासाठी हा मुद्दा दिलेला आहे, की आपण आपली रिस्कमध्ये का टाकायची, रिस्क म्हणजे धोक्यामध्ये आपलं आरोग्य. तर तो मुद्दा इथे दिलेला आहे. तो तुमची भूमिका काय असावी, तुम्हाला माहीत असावं. मेकिंग द पिक्चर स्लोगन अगेन्स्ट, तुम्हाला हे माहिती असेल, तुम्ही याच्या जाहिराती बघतात की तंबाखू खाणे, गुटखा खाणे यामुळे काय होतं, की ते वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे होताना दिसून येतात आणि ॲडिक्शन होऊ शकतं. ॲडिक्शन होणे म्हणजे काय, म्हणजे त्याला त्या व्यसनाच्या अधीन होऊन जातो माणूस, तो कोणाचंही ऐकत नाही, तो त्याला स्वतःला त्या व्यसनामध्ये ढकलून घेतो आणि स्वतःला मृत्यूस कारणीभूत ठरतो. कॅन्सर म्हणून त्याला डिटेक्ट होतं कालांतराने. काय त्याची शपथ घेतली पाहिजे, वर्गामध्ये तुम्ही त्याचं तसं प्रचार केला पाहिजे की आपण आपल्या अवतीभोवती काही असं खाल्लं नाही पाहिजे. वर्ल्ड टोबॅको डे जो आहे तो 31 मेला आहे आणि 7 एप्रिल हा वर्ल्ड हेल्थ डे आहे. हे लक्षात घ्या, लिहून ठेवा. आणि अशा पद्धतीने आपण हे मुद्दे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. याच्यामध्ये जोड्या लावा, आपल्याला कोणते फंक्शन असतात ते आहेत, त्यानंतर ते ऑर्गन काय म्हणतात स्वतःविषयी, त्याची स्टेटमेंट्स तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. रिकाम्या जागांमध्ये सुद्धा आहेत, काही रिझन्स आपल्याला दिलेले आहेत आणि काही प्रश्न दिलेले आहेत. आणि शिवाय तुम्हाला काही डायग्राम्स काढायचे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे आणि स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचे. असे मुद्दे आपण अभ्यासात हे घ्यायला हवेत.